गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमची अस्मी. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे मँगो मस्तानी. तर आम्ही आहोत पुणेकर, मग पुण्यामध्ये मँगो मस्तानी फेमस आहे, तर एकदा तरी बनवायला लागतेच. आणि तसं पण आता मँगोचा सीझन तर आलाच आहे, तर मग देर किस बात की. म्हणून मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत. त्याला फाईन नाही बट चॉप केलं आहे, क्यूब. जसं जेवढं तुम्हाला छोटं होईल तेवढं तुम्ही छोटं चॉप करून टाका. देन मी इथे 5 आईस्क्रीम घेतलेल्या आहेत आणि मी इथे बावळटासारखी स्मेल घेते आहे, जो की नाही आला आहे काहीच. तर मग इथे मी व्हॅनिला फ्लेवरची घेतलेली आहे. ॲक्च्युली मी फॅमिली पॅक घेणार होती, बट कोणी खाल्ला नसता, असंच पडून राहिला असता, म्हणून मी हे घेतले. आणि ह्याच्यापेक्षा मोठे नव्हते, म्हणून मला ऑप्शन नव्हता माझ्याकडे, मी हे घेतले. आणि हे आपण टाकू शकतात थंड. तुम्हाला वाफा दिसतच असतील. थांबा, आता दिसेल. थांबा, अरे आता दिसले. सो आणि आता आंब्याचा सीझन तर आलाच आहे, मग आंब्याची तर काही कमतरता नाही आहे. आपण किती पण आंबे घेऊ शकतो. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीचं बनवायचं असेल तर 5 आंबे आणि अर्धा फॅमिली पॅक घ्या वगैरे. अँड आय नो त्याच्या मस्तानीसाठी जेली वगैरे खूप काही लागतं, बट माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून मी काहीच नाही टाकलं. आणि सगळ्यात मोठी मी चूक केली आहे, मी की साखर टाकलेली नाही आहे. तर मग वापस मी हे केलं आणि साखर टाकून वापस ब्लेंड केलेलं आहे. तुम्ही आधीच आधीच्या वेळेसच ब्लेंड करायच्या वेळेस तुम्ही साखर टाका, कारण की नंतर मग साखर हे नको व्हायला, पार्टिकल्स राहतात साखरचे. सो आणि मी इथे वापस हे केलं आणि मँगोचे क्यूब टाकून घेतलेले आहेत. हे खूप टेम्पटिंग दिसतं आहे आणि खरंच खूप टेम्पटिंग दिसत आहे. सो आता इथे सेट झालेला आहे. किमान 3 तास तरी झालेच असतील सेट. सो आता आपण टेस्ट करूया. मस्त. तर झालं तर मस्तच होतं, पण तुम्हाला वाटत असेल हे जे मी रिॲक्शन देते ते व्हिडिओसाठी आहे. नाही गाईस, खरं खूप मस्त झालेलं. थांबा, तुम्ही आता रिॲक्शन बघा माझे. मी खोटं नाही बोलत आहे, खरंच मस्त झालेलं. वापस एडे चाळे गाईज, खरंच खूप चांगलं लागलं. तुम्ही पण ट्राय करा अँड घरातल्यांना खुश करा खायला घालून. बाय गाईज, थँक्स फॉर वॉचिंग.